किशोर सांगतोय मी छान आहे. तर सगळ्यांनी रिव्हिजन केलं आहे की नाही? येस. सगळ्यांनी रिव्हिजन केलं आहे की नाही? लास्ट क्लासचं एक टॉपिक राहिलाय आपला पाठचं. पाठचं टॉपिक राहिलाय, सगळ्यांनी केलंय रिव्हिजन? नाही केलंय वाटतं. तरी पण मी प्रश्न विचारणारच आहे तुम्हाला. स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे का? प्रेरणा यस मैम. मेरी आवाज आ रही है? यस मैम, आ रही है. अच्छा, तुम्ही लोक बोलणार नाही तर मला कसं कळणार? बोलायचं ना माईक उघडून. यस मैम. तर आपण कुठल्या चॅप्टर मध्ये होतो सांगा? कुठलं चॅप्टर आहे हे? हेरिडिटी एंड इवोल्यूशन. गुड इव्हनिंग, हरिओम. आता तुम्हाला पाठ आहे का? ब्रेक झालं होतं आमचं लेक्चर, तर तुम्ही सगळं विसरून गेलं. पाठ नाही केलंय हे चॅप्टर? तुमचं 10th आहे ना? केव्हा पाठ करणार तुम्ही? 1 महिना गेला पण. केलंय मॅम. केलंय? चला मग मी तुम्हाला विचारते क्वेश्चन. याला पाहिजे, सगळ्यांना याला पाहिजे उत्तर. मला सांगा, हेरिडिटरी आणि इव्होल्यूशन काय फरक असतो? हेरिडिटरी आणि इव्होल्यूशन मध्ये काय फरक असतो? मॅम, इव्होल्यूशन मीन ग्रॅज्युअल, म्हणजे एखाद्या ग्रॅज्युअल बदल चेंज. दिसतोय. येस मॅम. आणि हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. करेक्ट. डीएनए कुठे असतो? न्यूक्लियस. करेक्ट. एक न्यूक्लिक ऍसिडचे किती प्रकार असतात? डीएनए आणि आरएनए. डीएनए आणि आरएनएचा फुल फॉर्म सांगा. सगळे विसरून गेले, कोणी बोलत नाही. पल्लवी, अक्षरा, हरिओम, कुठे आहेत तुम्ही? सगळे सांगा काय आहे का? म्हणजे हे डीएनए आणि आरएनएचा फुल फॉर्म काय? डीएनएचा फुल फॉर्म डिऑक्सोरिबोन्यूक्लिक ऍसिड. आरएनएचा रायबोन्यूक्लिक ऍसिड. करेक्ट. आणि काय असतं डीएनए आणि आरएनएच्या स्ट्रक्चर मध्ये? कसं बनतात ते लोक? काय काय पदार्थ असतात? काय तुम्ही एका आठवड्यात सगळं विसरून गेले तुम्ही? फक्त एका आठवड्यात? म्हणजे रिव्हिजन नाही होते. गुड इव्हनिंग मॅम. दर्शना, गुड इव्हनिंग. काय तुमचं काय चाललंय? काय रिव्हिजन होत नाही तुमचं? कसं होणार 10th तुमचं मग? तुम्ही 10th सेमी इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आहे ना तुम्ही 10th? येस सेमी मॅम. इंग्लिश बॅच आहे ना? येस मॅम. तर हे सगळं झालं आहे.
हो मॅम झालाय आपले हे तर. आपलं हे तर झालंय, पण तुम्हाला पाठ नाहीये ना, काय फायदा तुमचा लेक्चर घेऊन मग. हम्म. मॅम काय झालं? कोणीच सांगत नाही उत्तर. मी सांगितलं डीएनए आणि आरएनए कशापासून बनलेलं आहे, सगळे सायलेंट, कोणी उत्तर सांगत नाहीये. एक आठवडा मी क्लास नाही घेतलं तर हे हाल आहे तुमचं. फॉस्फेट, पेंटस शुगर आणि नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेसिस किती प्रकारचे असतात? 4. 4. नाही, 4 प्रकारचे असतात, पण ते कुठल्या ग्रुप मध्ये असतात ते लोक? प्युरिन्स आणि पायरमायडिन्स. प्युरिन्स मध्ये काय असतात? ॲडेनाईन आणि ग्वानिन. पायरमायडिन मध्ये सायटोसाईन, थायमाइन आणि युरेसिल. थायमिन आरएनए मध्ये असतो की डीएनए मध्ये? हो डीएनए डीएनए मध्ये. युरेसिल? आरएनए मध्ये असतो मॅम तो. अडिनाइन कोणासोबत ग्रुप बनवतो? अडिनाइन डीएनए मध्ये कोणासोबत ग्रुप बनवतो? थायरामाइन. थायमिन सोबत. ग्वानिन? सायटोसाईन. करेक्ट. हे डीएनए चे स्ट्रक्चर सगळ्यांना समजलेलं आहे? हो Yes, मॅम ma'am. समजलेलं आहे. सगळं समजलेलं आहे, पण आपण रिव्हिजन करायचं लक्को आपल्याला. रिव्हिजन केलं तर काय होतं आपला? आरएनएचा टाईप सांगा आता मला. आरएनए किती प्रकारचे असतात? सिंगल स्ट्रँड. RNA चे प्रकार 4 मॅम. 4 की 3? 3. 3 की 4 प्रकार असतात आरएनएचे? बघा. चार असतात RNA ना. चे मॅडम 4 असतो की 3 असतो? 4 4. नसतं आरएनएच, 3 असतो. एमआरएनए, टीआरएनए आणि आरआरएनए. Yes, yes, ma'am. डीएनए कुठलं? काय मॅम? डीएनए कुठलं याच्यामध्ये? मॅम सेकंड वालं. DNA सेकंड आणि RNA. करेक्ट. आपण सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय असतो? प्रोटीन सिंथेसिस होतोय. हे तर मला माहित आहे, तुम्हाला लक्षात आहे का? Yes, हे ma'am, सुद्धा DNA आहे. आणि RNA प्रोटीन. अच्छा, मला सांग, कोण सांगणार? पहिला स्टेप काय असतो, कोण सांगणार? डीएनए तून आरएनए बनतो, कसं बनतो? मॅम डीएनए मध्ये ना टीआरएनए चा ना एक मॉलिक्यूल येतो, त्याच्यापासून पुढे चेन बनत राहते, त्याच्यापासून आपलं प्रोटीन बनतं. हे एमआरएनएचं आहे. मी सांगितलं डीएनए पासून आरएनए बनतो, त्याला आपण काय म्हणतात? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. DNA कडून Correct. information येते मॅडम. करेक्ट. कोण आपल्याला मदत करतो ट्रान्सक्रिप्शन मध्ये? टीआरएनए. टीआरएनए करतो. दर्शना, तुला कन्फ्युज झालंय बाळा ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन मध्ये. तू ना पूर्ण ट्रान्सलेशनचं उत्तर देत आहे. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतोय? आरएनए पॉलिमरेज आपल्याला मदत करतो. हे Yes, बघा, ma'am. इकडे आरएनए पॉलिमरेज डीएनए ला जुडला इनिशिएशन स्टेजला. इलॉंगेशन मध्ये तो आरएनए बनवायला सुरू केलाय त्यांनी, आणि टर्मिनेशन स्टेज मध्ये आरएनए पॉलिमरेज छुटलो डीएनए पासून आणि आरएनए बनवून घेतलंय. मॅम न्यूक्लियस मध्ये ना mRNA ची एक पट्टी बनते नवीन. करेक्ट. आता RNA न्यूक्लिक ऍसिड पासून. करेक्ट. आता सांगा मला, हे आरएनए पॉलिमरेज आहे ते आपल्याला मदत करतो ट्रान्सक्रिप्शनला. आता आरएनए बनलाय, आपला आरएनए बनून तयार झालाय. आता आरएनए पासून काय बनतो? करेक्ट, प्रोटीन बनतो. ते प्रोसेसला आपण काय सांगतो? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन.
करेक्ट. आपल्याला काय मदत करतो ट्रान्सलेशन करायला आरएनए पासून प्रोटीन? tRNA, mRNA Correct. आणि अमिनो ऍसिड. आणि रायबोझोम. रायबोझोम ma'am. tRNA. आपण हे व्हिडिओ पाहिलं होतं. येस मॅम, बघितलं तो व्हिडिओ. ट्रान्सलोकेशन काय होतोय मला सांगा. ट्रान्सलोकेशन मॅम ट्रान्सलोकेशन म्हणजे mRNA ची ती आता पट्टी असते ना, त्याच्यावरून रायबोझोम एक कॉडन ट्रिपलेट कॉडवरून पुढे पुढे जात असतो. साबाश साबाश. या मुवमेंटला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. आता इव्हॉल्युशन बघितलेलं होतं आपण. उत्क्रांती. इव्हॉल्युशन मध्ये एव्हिडन्स पाहिलं होतं. 6 प्रकारचे एव्हिडन्स आहे. पहिला मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय बघतात ते लोक? एक्सटर्नल स्ट्रक्चर. जे Correct. तोंडामध्ये दिसतं त्यांना. करेक्ट. येस मॅम. एनाटॉमिकल मध्ये काय काय बघतात ते लोक? मॅम एनाटॉमिकल म्हणजे आतले इंटरनल स्ट्रक्चर जे आपण स्टडी करतो त्याला एनाटॉमिकल एव्हिडन्स असे म्हणतात. करेक्ट. वेस्टिजियल ऑर्गन काय असतात? वेस्टिबल जे ऑर्गन म्हणजे ते आपण नाही. कामात येत नाही आपल्याला ते ऑर्गनला आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणतात. येस मॅम, इव्हॉल्युशन मुळे होतो ते. करेक्ट. पॅलेंटोलॉजिकल मॅम फॉसिल. पॅलेंटोलॉजिकल काय असतो? मॅम पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे तेजस तुझी आवाज कट जाते. मॅम पॅलेंटोलॉजिकल म्हणजे जुन्या काळात येणार इंडियनचे एक्सप्लेनेशन काही ऑर्गन असतात ते आपल्याला सापडले असतात. आणि जसं की फॉसिल्स, आपण आता फॉसिलची स्टडी केली त्याला पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स पण म्हणू शकतो. करेक्ट. आपल्याला माहित पडतो की हा प्राणी किती वर्षापूर्वी जिवंत होता. तर आता हे प्राणी आहे का नाही आहे, आणि आता हे प्राणी आहे तर आता हे प्राणी कसं दिसतो. म्हणजे आपल्याला माहित पडलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं ते पहिला फोटो बघितलेलं होतं हातीच्या. एक हाती केसाला होता आणि हे हाती केस नव्हता त्याला. आपल्याला कसं कळलं की ह्या हातीला केस आला होता? म्हणजे आपल्याला त्याचे रिमेन्स भेटले आहे, म्हणून आपण सांगतो जो हाती केसाला आहे. हो तेजस सांग. मॅम कार्बन डेटिंग मुळे, रेडिओ आणि नॉन रेडिओ मुळे. करेक्ट. कार्बन डेटिंग मुळे आपल्याला कळतोय किती वर्ष पूर्वीचा आहे. आता कनेक्टिंग लिंक्स काय होतं? कोण बोलणार मला कनेक्टिंग लिंक्स? मी सांगितलेलं होतं एका बीजचा जानवर तयार झातो म्हणजे 2 जानवरांचा मध्येचा जानवर असतो त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक. तुम्हाला हे डक सारखं दिसतोय प्राणी पिक्चर मध्ये? तो आहे Yes, डक ma'am. बिल प्लॅटिपस. तो काय करतो? अंडी घालतो. आता मला सांगा, जे लोक अंडी घालतात ते लोक आपल्या बाळाला दूध पाजतात का? नो मॅम, पण डकबिल प्लॅटिपस वाचतो. हा, डकबिल प्लॅटिपस पाजतो. आणि त्याच्यामध्ये दोनांचे गुण आहे. बर्डचा पण गुण आहे आणि मॅमल्सचा पण गुण आहे. त्याचे छोटे बाळ झाले, अंडीपासून बाहेर आले की तो त्यांना दूध पाजतो. तर आपण याला म्हणतो 2 प्राण्याच्या मध्येचा प्राणी आहे हे कनेक्टिंग लिंक्स. इव्हॉल्युशन मध्ये असं एक प्राणी बनलं होतं, 2 प्राणीचा मध्येचा प्राणी, त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक्स. आता एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स काय असतं? सांगा. सोपं आहे. काय दिसतं तुम्हाला? सगळं एकीसारखंच दिसतंय का तुम्हाला? नाही मॅम, वेगवेगळं. वेगवेगळं आहे. करेक्ट. पण त्यांचे एम्ब्रिओ मध्ये आता फिशला गिल असतो. फिशला गिल का असतो? श्वास घ्यायला. पण आपण सगळ्यांच्या एम्ब्रिओ मध्ये गिल्स बघतात. ह्युमनचा सुद्धा, बर्ड सुद्धा आणि रेप्टाइल सुद्धा. म्हणजे आपल्याला ते सायंटिस्ट म्हणतात की
सगळे एका प्रकारे एम्ब्रिओ मध्ये डेव्हलप झाले, म्हणजे त्यांचं त्यांचं एका प्राण्यातून सगळे प्राणी आले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यांकडे टेल पण नसतं. जास्त पण एकच आपल्याला असतो. करेक्ट, आपण जेव्हा डेव्हलप होतो छोट्या बाळाला आपल्या छोट्या बाळाला टेल असतो का? ह्युमनचा छोट्या बाळाला टेल असतो का? येस मॅम. होतोय, टेल होतोय तेजस. छोट्या बाळाला आपल्या छोट्या बाळाला टेल होतोय. नाही मॅम, No. नाही असत. मॅम तर आपल्या इव्होल्युशन वेस्ट ऑर्गन झालंय ना. करेक्ट. आता आजच्या लेक्चरला आपण बघणार डार्विन्स थिअरी. आता डार्विन्स कोण होता आणि त्यांनी काय केलं होतं? डार्विन एक शास्त्रज्ञ होता. करेक्ट. तर हे एक इंग्लिश बायोलॉजिस्ट, तर त्यांनी एक बुक काढली होती ओरिजिन ऑफ स्पीशीज. तो काय केला त्यांनी, तो जाऊन एका 5 वर्ष तो एक आयलंड मध्ये राहिलं आणि त्या आयलंड मध्ये एकच आयलंड नव्हतं, ते आयलंड तुकड्या तुकड्यात होते. म्हणजे थोडा थोडा दुरीतून दुसरं आयलंड, थोडा दुसरीतून दुसरं आयलंड असं होतं. आणि त्यांनी काय केलं, हे सगळे आयलंड मध्ये जाऊन त्या तिकडचे स्पीशीज म्हणजे ते अॅनिमल्स आणि सगळ्याला ऑब्झर्व केलं. त्यांनी पाहिलं की एका आयलंड मध्ये एक जानवरला सेम, म्हणजे एक सेम जानवर आहे, तो एक आयलंड मध्ये दुसरा दिसतो आणि दुसऱ्या आयलंड मध्ये दुसरा दिसतो. तो त्याला प्रश्न पडला की हे कसं दिसतात ते लोक. आणि त्यांनी एक थिअरी काढली, त्याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन्स. म्हणजे एक ऑर्गॅनिझम आहे, तो खूप रिप्रोड्यूस करतो, म्हणजे तो आपल्या ऑफस्प्रिंग आहे ना, तो खूप नंबरनी तयार करतो. आता ते ऑफस्प्रिंग मध्ये कॉम्पिटिशन चालू जाते की कोण जिंकणार, मला पाहिजे जेवण, मला पाहिजे रिप्रोडक्शन करायला, मला हे जग पाहिजे. हे कॉम्पिटिशन तयार होते त्या ऑफस्प्रिंग मध्ये. आणि ज्यांच्याकडे खूप छान कला असतो जगण्याच्या, म्हणजे त्याला आपण म्हणतो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. खूप छान स्ट्रॉंग असतो, खूप छान कला असतो जगण्याचा, तोच जिंकतो. आणि नेचर त्याला सिलेक्ट करतो आणि त्याचा गुण आहे तो नेचर पुढच्या पिढीला देतो. याला आपण म्हणतो नॅचरल सिलेक्शन. हे प्रोसेसला आपण म्हणतो, त्यांनी हे प्रोसेस दिलं होतं की हे असं असं होतं आणि नेचर नॅचरली सिलेक्ट करतो की कोणता प्राणी पुढे जाणार आणि कोणता प्राणी मरणार. पण आपण जेव्हा स्टडी केलाय आता त्याचा डार्विनचा थिअरी, आपल्याला सर्टन ड्रॉबॅक माहित पडलंय. तर हे ड्रॉबॅक काय होतं, ऑब्जेक्शन घेतलंय सर्टन. तर काय आहे, नॅचरल सिलेक्शन हे फक्त फॅक्टर नाही आहे इव्हॉल्युशनचं, आणखीन खूप फॅक्टर इफेक्ट करतात ते इव्हॉल्युशन मध्ये. त्यांनी एक्सप्लेनेशन नाही केलंय की युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन्स का होतोय. म्हणजे आपल्याकडे आता पण आहे टेलबोन, हे का होतोय, हे का आजपर्यंत गेलं नाही, तो हे सगळं एक्सप्लेन करू शकला नाही. आणि त्यांनी हे नाही एक्सप्लेन केलं की हे जे प्रोसेस आहे इव्होल्युशन, हे खूप स्लो प्रोसेस आहे. ते खूप फास्ट होत नाहीये, खूप स्लो होतोय, वर्षाने वर्ष लागतो एका इव्होल्युशन व्हायला. तर आपण एक छोटासा व्हिडिओ पाहू याच्यावर. ओके मॅम. हे आयलंड मध्ये तो गेला होता, तिकडे त्याला एक टर्टल पाहिलं त्यांनी. तो टर्टल ना जमिनीवरचा घास खायचं. तर त्याच्या जे शेल होतं, ते टर्टलचं जे खोल होतं ते खूप मोठं आणि गोल गोल होतं आणि त्याचे जे पाय होते ते छोटे छोटे होते. आणि त्यांनी थोडी दुरीवर दुसऱ्या आयलंड मध्ये गेला आणि तिकडे पण त्याला टर्टल पाहिला त्यांनी.
जे टर्टल तिकडे पाहिलं ना, त्याच्या खोल आहे ना, त्याच्या खोलमध्ये एक कव होतं. म्हणजे तिकडे गवत नव्हतं त्याला खायला, तिकडे कॅक्टसचे प्लांट होते. आता कॅक्टसचे प्लांट उंच असतात, तर उंच प्लांटला खायला टर्टलला आपला मान मोठं करायला उंच उठवायला पाहिजे. आता खोल असं असणार तर तो नाही उठू शकतो, म्हणजे त्याच्या खोलच्या आकारमध्ये चेंज झाला आणि त्याच्या पायाचा आकारमध्ये पण चेंज झालं, म्हणून म्हणून तो ते कॅक्टस खाऊ शकतो. याला त्यांनी हे ऑब्झर्वेशन केलं. समजलं? येस मॅम, समजलं. एकदा पुन्हा पहा तुम्ही. एक टर्टल आहे, त्याला गवत खायचं, तर त्याचा खोल असा असतो. दुसऱ्या आयलंड मध्ये तेच टर्टल आहे, त्याला मोठे झाडेचे कॅक्टसचे पाने खायचे असते, तर त्याला त्याची मान लांब करायला पाहिजे. अशी तो लांब करून वरचं कॅक्टस खातो. ते त्याचे पाय मोठे झाले आणि खोलचा आकार सुद्धा वेगळा झाला. आता नॅचरल सिलेक्शन काय आहे? जेव्हा आपण शेती करतो, जे फार्मर असतो तो सर्वोच्च बीज घेतो. तर आपल्याकडे आज जे पण व्हेजिटेबल्स आहे, आता कालचा वेगळंच आहे, ते जीएमओ करतात, जेनेटिकली मॉडिफाय करून फुलं बनवतात. पण आधीच्या काळमध्ये ते फार्मर्स आहे, हे हायपोथेसिस त्यांनी काढलं. एक झाड आहे, त्यांनी खूप सारे बीज दिले, त्यांच्यापासून खूप सारं बीज आलं, त्या सगळ्यांना त्यांनी लावलं. त्या बीजापासून सर्वोत्तम जे वनस्पती उगलेला असतो, तो वनस्पती तो घेतो, तो वनस्पतीचा बीज तो परत लावतो आणि त्याच्यामध्ये पण जे सर्वोत्तम असतो तो परत लावतो. असं करून करून आपल्याला सर्वोत्तम वनस्पती असं भेटते. हे त्यांनी सांगितलं आहे. सिलेक्शन कसं करतात आपण, म्हणजे इकडे नेचर नाही सिलेक्ट करत आहे, इकडे आपण सिलेक्ट करत आहे. तर आपण जेव्हा सिलेक्ट करतो, जेव्हा तर आपण सर्वोच्च मग सिलेक्ट करतो, जसं की असं. एका झाडातून बीज लावली आपण, झाडे आले, काही छोटे असेल, काही मोठे असेल, काही झाडेला रोग असेल, तो सिक असेल, पण आपण काय घेतो, जो सर्वोच्चम आहे तो झाड आपण सिलेक्ट करणार. तर हे मोठा झाड आहे, तर हे मोठा झाड आपण सिलेक्ट करणार आणि त्याच्याच बीज लावणार. त्याच्या बीज मध्ये पण आपण सर्वोच्चम सिलेक्ट करणार. असं करून करून आपल्याला सर्वोत्तम बीज मिळते. आजच्या काळात आपल्याकडे जे काही आहे, आजच्या काळात आपल्याकडे हे सगळं तुम्ही बघतात, कॉलीफ्लावर, फ्लावर, ब्रॉकली, केल, रेड कॅबेज, हे कसं झालंय, हे आपल्याच आधी जे फार्मर होतं त्यांनी हे सगळं त्यांचं जेनेटिक जेव्हा सर्च केले, ते सगळं रिलेटेड आहे, हे सगळं एक रिलेटेड आहे प्लांट, पण हे वेगवेगळ्या ठिकाणी उगतात आणि वेगवेगळे फंक्शन करतात. हे कसं आपल्याकडे आतापर्यंत आहे, जे पूर्वीकालीचे फार्मर्स होते त्यांना जपून, म्हणजे त्याच्यामध्ये जो बेस्ट होतं तेच त्यांनी उगवलेलं आहे. हे आपण म्हणतोय नॅचरल सिलेक्शन कसं नेचर करतो, हा एक्झाम्पल मुले. हे एक्झाम्पल तुम्हाला मी दिलंय समजण्यासाठी, हे एक्झाम्पल पेपर मध्ये लिहायचं नाही, समजलं? येस मॅम. हो, म्हणजे नेचर मध्ये सिलेक्शन कसं होतं, सर्वोत्तम कसं सिलेक्ट करतो नेचर, हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय. आता हे डार्विनचं कळलं सगळ्यांना? येस मॅम, कळलं. ओके.
लेमार्किझम. तर डार्विनचा पूर्वी आणखीन एक नॅचरलिस्ट बायोटनिस्ट होतं, त्याचं नाम होतं लेमार्क, जीन बॅप्टाइस लेमार्क. त्यांनी एक थिअरी दिली होती लेमार्किझम म्हणजे. ते थिअरी फेल झाली म्हणून का फेल झाली ते आपण बघणार. तो का सांगत होता आणि ते थिअरी का एक्सेप्ट ना केली गेली. तर त्या थिअरी मध्ये तो सांगत होता की जे आपण ऑर्गन्स यूज करतो, म्हणजे समजा की आता मी जिमला जाते आणि जिमला जाऊन खूप खूप त्रास उठून बॉडी बनवते, तर त्याच्या म्हणणं होतं की माझी बॉडी बनली, आता माझा जे बाळ आहे त्याचा पण बॉडी असं बनणार, त्याला जिम करायची गरज नाही, त्याचा बॉडी आपोआप असंच राहणार. तर हे जे होतं थिअरी तो बेसलेस होतं आणि म्हणून तो रिजेक्ट झाला. आपल्याकडे जे आपण वर्कआउट करून आपण जे ऑर्गन्सचा चेंजेस होतोय आपल्या ऑर्गन्स मध्ये, ते आपल्या ऑफस्प्रिंग मध्ये जात नाही. असंच ते डीएनए मध्ये चेंज झाला पाहिजे आणि डीएनए मध्ये चेंज व्हायला खूप वर्ष लागतो. तर सॉरी, म्हणूनच हे थिअरी होतं जो लेमार्कचं ते डिसअप्रूव्ड झालं. तर त्याचं म्हणणं का होतं की हे एक जिराफ आहे, हे एक जिराफ आहे म्हणजे त्याला वरचं पाणी खायचंय म्हणून तो ज्यादा टेस्टी आहे म्हणून. तर ते खूप प्रयत्न करतोय म्हणून त्याची मान आहे ती लांब झाली. लेमार्कला हे सांगायचं होतं. आता एखादा पक्षी आहे, तो आपला पंख यूज नाही करत म्हणून त्याचे पंख छोटे झाले आणि उडू नाही शकतो म्हणतो. आता डकला खायला जमिनीवर काही नाही, तो सॅड झाला आणि तो पाणीत उतरला खाण्यासाठी. आता खाण्यासाठी तो पोहत त्याला त्याच्या पायाला जाली आली म्हणून तो आता त्याच्या पायाला जाली आहे. लेमार्क असं म्हणत होता, पण हे खरं नाही आहे. म्हणजे आता म्हणजे मी एखादा फिंगर यूज नाही केला तर हे फिंगर छोटा होऊन जाईल आणि माझ्या बाळाला सुद्धा ते फिंगर नसणार, त्याचं म्हणणं असं होतं. पण हे एका जनरेशन मध्ये नाही होत चेंजेस. त्याचं म्हणणं होतं की पटकन चेंज होणार, पण हे पटकन चेंज होत नाही, त्याला खूप वर्ष लागते चेंज व्हायला. तर त्याची जी थिअरी होती ते अर्धी खरं होती आणि अर्धी मानलेली नाही गेली. म्हणून समजलं लेमार्किझम आणि डार्विनचा थिअरी मध्ये काही फरक आहे, कोणता फरक आहे? येस मॅम, समजलं. येस मॅम. तर आपला लास्ट टॉपिक आहे हा चॅप्टरचा, इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन्स. इकडे तुम्हाला त्यांनी खूप सारे ह्युमन्सचे नाव दिले आहे, म्हणजे जे त्यांचं कंकाल भेटलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांचं सगळ्यांचं त्यांनी नाव दिले आहे आणि ते किती वर्ष पूर्वीचं आहे ते सांगितलेलं आहे. तर जसं 7 करोड पहिले. आता मला सांगा ह्युमन्स कुठून इव्हॉल्व झाले? माकडातून? येस मॅम. लॅमर्स पासून. करेक्ट, लॅमर्स पासून झाले. ते लॅमर्स काय होते? ते हो ना माकड सारखं प्राणी होतं, माकड नव्हतं, माकडासारखं प्राणी होतं. पण तुम्हाला माहित आहे का एक गोष्टी, जेव्हा डीएनए टेस्ट केला गेलाय तर आमचे डीएनए आणि उंदीरचा डीएनए, रॅटचा डीएनए खूप मॅच होतोय. म्हणजे खूप जे माकड आहे ना त्याच्यापासून पण खूप मॅच होते कम्पेअर केलं तर. म्हणूनच आपल्या इकडे जे काही टेस्ट होतोय म्हणजे मेडिकल टेस्ट, हे सगळे टेस्ट होतो ते सगळे रॅट वर करतात. का? म्हणजे रॅटचे जे आजचे अॅनाटॉमी आहे, म्हणजे आजचा जे पार्ट आहे
ते आपल्यासारखंच आहे, म्हणजे हार्ट, किडनी हे सगळं. म्हणून ते लोक पहिला टेस्ट उंदीरवर करतात. तर लेमर्स, बॅक टू अवर टॉपिक. लेमर्स हे 7 करोड साल पूर्वीचे होते. त्यानंतर आले एप्स, ते होते आफ्रिकामध्ये. त्याला ते 4 करोड इयर्स पूर्वीचे होते. त्यानंतर आले रॅम्पिटिकस, ते 1 करोड साल पहिलेचे होते. त्यानंतर आले ऑस्ट्रलोपिथिकस, हे होते 40 लॅक्स. इकडे लिहिलं पण आहे कुठे कुठे भेटले होते ते त्यांचे कंकाल. दक्षिण आफ्रिका. काही एक्सपेरिमेंट रॅट वर करतात. हो तेजस, काही एक्सपेरिमेंट रॅट वरच केली जाते. पहिली एक्सपेरिमेंट होमो हॅबिलस 20 लाख इयर्स अगो. होमो इरेक्टस चायना आणि इंडोनेशिया मध्ये भेटलं 15 लाख इयर्स अगो. नियंदरतल हे मॅन जे होते हे थोडे थोडे, होमो इरेक्टस म्हणजे हे थोडे थोडे, हे आतापर्यंत होमो इरेक्टसचे जे पाठचे मॅन होते ते वाकून चालायचे. आता त्यांना 2 पायावर चालायला सुरुवात केली आहे त्यांनी. तर नियंदिटिकल मॅन ते फर्स्ट एक्झाम्पल होतं वाईसमॅनचं. म्हणजे त्याला आता होमोसेपियन म्हणजे त्याची पाठ सीधी झाली. आता त्याला आपलं डोकं कसं यूज करायचंय ते सुरुवात केला त्यांनी. म्हणजे शोध लावायचं, फायर कसं करायचं, वेपन्स कसे बनवायचे, शिकार कसं करायचं. नेक्स्ट होतं क्रो-मॅग्नॉन, हे 50,000 इयर्स अगो होतं. हे मॉडर्न अॅनाटॉमी. आता आणि आजचं मॉडर्न ह्युमन, त्याला आपण म्हणतो होमोसेपियन्स. तर हे होतं आपलं ह्युमनचं इव्होल्युशनचा चार्ट. तुम्हाला पाहिजे तर ह्याचं एक स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला त्याचे नाव, कुठलं इयर्सला ते लोक होते आणि कुठल्या ठिकाणी होते, हे 3, फक्त हे 3 तुम्हाला पाठ करायचंय ह्या चॅप्टर, या टॉपिक मध्ये. ओके मॅम. कळलं? येस मॅम. चला मग एकदा रिवाइज करू. येस मॅम. तर सांगा मला, डार्विनचा थिअरी कसं चालू झाला नॅचरल सिलेक्शनचा? एखादा प्राणी काय करतो खूप, हा सांगा. एक प्राणी समजा आणि तो एका दुसऱ्या देशामध्ये वेगळा आहे आणि एका दुसऱ्या देशामध्ये वेगळा आहे. आता तुम्ही कासवचं एक्झाम्पल दाखवलं, तिथे त्याला खालचं गवत खायचं होतं म्हणून त्याचं शेल असं खाली होतं आणि त्याचे पाय पण छोटे होते. दुसऱ्या ह्याच्यात त्याला कॅस्टरचं झाड खायचं होतं, तर त्याचा शेल पण मोठा होता आणि पाय पण लंबे होते आणि त्याची मान मोठी आणि छोटी पण होत होती. करेक्ट. पण तुम्हाला मी एक सिक्वेन्स सांगितलंय नॅचरल सिलेक्शनचं. ते नॅचरल सिलेक्शन कसं होतं, हे इकडं टाइल्स लिहिलंय बघा. आध्यात्मिक पुनरुत्पादन, हे सगळं लिहिलंय बघा. पॉलिफिलिक रिप्रोडक्शन, हे जरा वाचा तुम्ही टाइल्स. हे सिक्वेन्स हे पाठ करायचं आवश्यक आहे या टॉपिक मध्ये. तुम्ही फक्त खासवचं एक्झाम्पल नाही देऊ शकत. खासवचं एक एक्झाम्पल येणार, पहिलं तुम्हाला हे सगळं लिहायला आणि एक्सप्लेन करावं लागेल, मग तुमचं खासवचं एक्झाम्पल येणार. तर मला सांगा, आता कोण सांगणार मला, एखादा प्राणी खूप नंबरनी रिप्रोड्यूस करतो, म्हणजे खूप बाळला जन्माला घालतो आणि ते बाळ एकमेकांना कॉम्पिटिशन करतात की कोण जिंकणार, कोणाला जास्त खाणार मिळणार, कोणाला जास्त जग मिळणार. आता कोण सर्वोत्तम आहे तो जिंकणार आणि नेचर मध्ये त्याला सिलेक्शन जाणार. नॅचरल सिलेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गुण आहे म्हणून तो जिंकला. आता नेचरला काय आहे, सगळ्यात बेस्ट कोण आहे तो सिलेक्ट
केला नेचरनी आणि त्याचा जे गुण आहे ते पुढच्या पिढीला जायला नेचर सपोर्ट करतो. येस मॅम. तर हे सांगायचं गरजेचं आहे. मग तुम्ही लिहू शकतात. पहिला आपला टॉपिक घ्यायचं की चार्ल्स डार्विन कोण होतं, तो की कुठल्या वर्षात होतं, त्यांनी कुठलं बुक लिहिलंय आणि मग त्यांनी नॅचरल सिलेक्शन मध्ये काय काय होतं आहे ते आपल्याला लिहायचंय. मग आपल्याला एक्झाम्पल लिहायचंय. त्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही कासवचं एक्झाम्पल लिहू शकतो आणि ते गॅलापिगोस आयलंड आहे. ते गॅलापिगोस आयलंड आहे ना, ते खूप सारे आयलंड छोटे छोटे आयलंडला मिक्स करून एक आयलंड बनलाय. म्हणजे आपल्या इकडे कसं अंदमान आणि निकोबार आहे, येस मॅम. तसंच तिकडे गॅलापिगस आयलंड मध्ये खूप छोटे आयलंड आहे. एकामेकातून लागून नाही आहे, थोडं लांब आहे. तर तो आयलंड मध्ये डार्विन होतं आणि तिकडे ते त्यांनी खासव बघितलं की एक खासव असं आणि एक खासव असं. ते एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्हाला लिहिलंय ऑब्जेक्शन्स काय होते डार्विनचे थिअरीमध्ये. तर डार्विनच्या थिअरीमध्ये ऑब्जेक्शन्स काय होते सांगा. नॅचरल सिलेक्शन हा एकटा फॅक्टर नाही आहे इव्होल्युशन मध्ये, हे पहिलं. त्यांनी Yes. एक्झाम्पल नाही दिलं युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन कसं होतंय. आणि दुसरं एक्झाम्पल त्यांनी एक्सप्लेन नाही केलं की हे सगळं जे चेंजेस आहे नॅचरल सिलेक्शन सगळं आहे ते बरोबर आहे, पण हे सगळं जे चेंजेस आहे ते पटकन नाही होत, त्याला टाइम लागतोय. डीएनए मध्ये रजिस्टर व्हायला त्याला टाइम लागतो. हे होतं डार्विन्स थिअरी. याचं पाठचं काय होतं लेमार्किझम तुम्ही सांगणार मला. The tortoises produces a hunt. लेमार्किझम कोण सांगणार मला लेमार्किझम. मॅम डायरेक्ट एक्झाम्पल दिलं तर चालेल. चालेल, पण तुम्ही पहिला मला समजवा लेमार्कनी कुठलं एक्झाम्पल दिलं होतं, तो काय बोलत होतं. मॅम तुम्ही ते सांगायचंय का पहिले जिराफचं. पहिले तुम्हाला बोलायचंय लेमार्क कोण होतं आणि त्यांनी कुठली थिअरी दिली, त्याची थिअरीचं नाव काय होतं. त्याच्या थिअरीचं नाव होतं इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. एक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे समज तू दर्शना एका स्किल, आता तू हे वाचते माझ्या बरोबर, तू हे शिकते, आता तुला आलं हे कसं, हे काय आहे लेमार्किझम. त्याचं म्हणणं होतं तू शिकली तर तुझं बाल आहे ना त्याला पण कळणारच आपोआप, पण हे नाही असतो. येस असं मॅम. असतं का? असं असतं का? नो मॅम, चुकीचं आहे. चुकीचं आहे. म्हणून त्याचा पहिला आपल्याला लेमार्क बद्दल लिहायचे, त्याची थिअरीची नाव काय होती ती लिहायची. मग त्याची थिअरी आपण समजवायची, त्यांनी काय थिअरी दिली होती आणि मग एक्झाम्पल द्यायचं. तुम्ही आता ते व्हिडिओ मध्ये बघितलं जिराफचं, बर्डचं Yes, आणि ma'am. डकचं एक्झाम्पल, हे मॅम तुम्ही त्याचं सगळं मत एक्झाम्पल होतं, देऊ शकता. हो मॅम त्याचं मत होतं बुवा कोणती पण प्राणी राहिला त्याच्यामध्ये लवकर बदल होता, पण हे अशक्य आहे. लवकर नाही, लेट बदल होता. करेक्ट. आणि त्याचं म्हणणं होतं की कुठली प्राणी कुठला अंगाचा जास्त वापर करते ते ताकदवर बनतो तो अंग, ते बरोबर आहे. पण त्याचं म्हणणं हे चुकीचं होतं की त्याचं बाल सुद्धा त्याचं अंग सुद्धा ताकदवर असणार. म्हणजे एखादाचा बॉडी बिल्डर आहे, तो बॉडी बिल्डर चा बाल सुद्धा बॉडी घेऊन पैदा होणार, असं असतं का? नो मॅम, असं नसतं. करेक्ट. तर हे इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड, इनहेरिटन्स म्हणजे आपल्या बालाला भेटण्याचे कॅरेक्टर, एक्वायर्ड म्हणजे आपण जे शिकलेले. तर आपण जे शिकलेले आहे ते आपल्या बालाला नाही भेटत, ते त्याचं म्हणणं होतं भेटतोय, पण असं नसतं. म्हणून त्याचं थिअरी डिसअप्रूव्ह झालं. म्हणून म्हणजे तुम्ही लोक त्याला एक्झाम्पल देऊ शकता जिराफचं, ऑस्ट्रिचचं आणि डकचं. मग तुम्ही
लिहू शकतात की त्याची थिअरी का डिसअप्रूव्ह झाली. म्हणजे आपल्याला लिहायचे कोण लेमार्क कोण आहे, त्याची थिअरीचं नाव काय आहे, तो त्याचं म्हणणं काय होतं आणि त्यांनी कुठलं कुठलं एक्झाम्पल दिलं होतं तो समजण्यासाठी. नंतर त्याची थिअरी का डिसअप्रूव्ह झाली, त्याची थिअरीला का मान्य गेलं नाही, हे आपल्याला बोलायचंय. सगळ्यांना कळलं? येस मॅम. On. लास्ट होतं ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशन मध्ये हे तुम्हाला नावे पाठ करावे लागेल, ह्याच्या काही शॉर्टकट नाही. आपल्याला नाव पाठ करायचं, ते किती वर्षापूर्वीचं होतं तो पाठ करायचं आणि ते कुठल्या भागात भेटलं होतं तर पाठ करायचं. मग संपलं. आता नियंदतल, क्रोमॅग्नॉन आणि आजचं मॅन म्हणजे होमोसेपियन्स, ह्याच्यामध्ये काय बद्दल होती. त्याचे नियंदतल वाईज मॅन होतं, पहिला वाईज मॅन. क्रोमॅग्नॉन म्हणजे तो आता मॉडर्न मॅन होता, त्याचा ब्रेन खूप चालायचं. बिफोर नियंदतल फिजिकल चेंजेस व्हायचे, म्हणजे त्यांचे फिजिकली ते चेंज व्हायचे, म्हणजे केसाला अंग नाही, पूछ नाही आहे, 2 पायावर चाललेलं आहे. आफ्टर नियंदतल ब्रेनचं डेव्हलपमेंट झालं, त्यांनी ब्रेन वापर कसं करायचं ते शिकले. समजलं? येस मॅम, समजलं. सगळ्यांना समजलं? येस टीचर. आता Yes, तुमचं ma'am. होमवर्क काय आहे? आता माझ्या नेक्स्ट लेक्चर आहे सॅटर्डेला. ओके मॅम. तर हे पाठ सॅटर्डेला माझं नेक्स्ट लेक्चर आहे. तर तुम्ही काय करणार, हे पूर्ण लेसन पाठ करून येणार. तुमच्याकडे एक आठवडा आहे, एक आठवड्यामध्ये पूर्ण लेसन पाठ व्हायला पाहिजे. जे कोण पाठ नाही करणार आहे, मी मॅमला सांगते. आता मग तुम्ही बघा तुम्हाला क्लासमध्ये कसं बसायचं. म्हणजे हे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे मला पूर्ण लेसन. हे लेसन आज कम्प्लीट झालंय तुमचं. येस मॅम. आता तुम्ही काय करणार, तुम्हाला तुमचे माइंड मध्ये रजिस्टर व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही आता माझा क्लास संपणार आहे. आता माझा क्लास संपणार तर तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, फोन बघू नका, काय ते युट्यूब फेसबुक काय ते इंस्टाग्राम नको चालू करा. आपल्या पुस्तक काढा आणि एकदा हे टॉपिक पूर्ण रीड करा. तुम्हाला आणखीन समज येईल तुम्हाला, आणि तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये किती तुम्हाला कळलं आणि किती तुम्हाला नाही कळलं. आणि मग तुम्ही जेव्हा तुम्ही झोपताना एकदा पुन्हा रीड करा, तुमच्या माइंड मध्ये रजिस्टर होऊन जाईल. ते समजलं सगळ्यांना? येस मॅम. करेक्ट. हे वाचायचे, रिव्हिजन करायचे पूर्ण लेसन. आणि सेल्स ऑर्गॅनिल्स आणि न्यूक्लियस. सेल्स मध्ये किती ऑर्गॅनिल्स असतात आणि कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये काय काय ऑर्गॅनिल्स असतात आणि काय कुठे असतात, हे सगळं तुम्हाला पाठ करायचे पुढच्या चॅप्टरला. हे म्हणजे वाचून यायचं तुम्हाला, मगच तुम्हाला पुढचे चॅप्टर कळेल. सगळ्यांना समजलं? येस मॅम. येस मॅम. येस टीचर. हो मॅम. चला मग, चला गुड बाय आणि रिव्हिजन करत राहा. येस मॅम. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. गुड बाय. बाय. गुड बाय. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर. मॅम. गुड बाय. थँक यू फॉर जॉईनिंग. गुड बाय. ओके मॅम. बाय.
ओके मॅम बाय. बाय टीचर.